welcome back. Our today's topic is how to speak in English. Okay, today I will give you 5-point formula. With that formula, with that 5 points, you can speak in English much better than your previous one. Okay, the point number 1 is every day you have to watch one YouTube channel. That YouTube channel name is Gaur Gopal Das. I will repeat again. गौर गोपाल दास. गौर गोपाल दास नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे की ज्याच्यावरती तुम्ही जायचं आणि त्यांचे व्हिडिओज बघायचे जे इंग्लिशमध्ये आहेत. ओके, जर तुम्ही ते व्हिडिओ रोज 15 मिनटं 20 मिनटं अर्धा तास बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की कुठल्या सिच्युएशनमध्ये ते कोणते शब्द वापरतात. ओके, ते जे तुम्हाला शब्द समजत नाही आहेत त्याचं तुम्ही मराठीत ट्रान्सलेशन बघा. बाबा ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, की असं करण्यानं तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन सुधारायला मदत होईल. ओके, सेकंड पॉईंट आहे की प्रत्येक दिवशी तुम्हाला एक नवीन इंग्लिश वर्डचं मीनिंग पाठ करायचं आहे किंवा समजून घ्यायचं आहे. एव्हरी डे न्यू इंग्लिश वर्ड मीनिंग इन मराठी. प्रत्येक दिवशी एक इंग्लिश शब्द घ्यायचा आणि त्याचं मराठीतला अनुवाद हे तुम्ही रोज प्रॅक्टिस करायची आहे. दॅट इज आवर सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट आहे की वेन एव्हर यू सॉ इंग्लिश वर्ड, फॉर एक्झाम्पल तुम्ही पुण्यामध्ये गेला आहे आणि तिथं तुम्हाला लिहिलं की एक नवीन कोणता तरी एक शब्द आहे, फॉर एक्झाम्पल डिमॉनिटायझेशन. ओके, डिमॉनिटायझेशन तुम्ही शब्द बघितला पुण्यामध्ये गेल्यानंतर. डिमॉनिटायझेशन म्हणजे काय आता मी काय सांगणार नाही आहे, तुम्ही तिथं जाऊन बघायचं. ओके, की डिमॉनिटायझेशन शब्द बघितला तर तुमच्या लगेच डोक्यात क्लिक झाला पाहिजे. लोक डिमॉनिटायझेशन म्हणजे मला माहीत नाही आहे. लगेच मोबाईल ओपन करायचं, मोबाईल प्रत्येकाजवळ आहे, त्याच्यामध्ये लगेच बघायचं डिमॉनिटायझेशन म्हणजे काय. लगेच तुम्हाला एका नवीन शब्दाची ओळख झाली, डिमॉनिटायझेशन म्हणजे काय. ओके, आता तुम्ही बघा सर कसं प्ले स्टोअरला जावा, मराठी डिक्शनरी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. मराठी डिक्शनरी ॲप्लिकेशन प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये पाहिजे, तिथे लगेच चेक करायचं. आपला थर्ड पॉईंट आहे की ज्या वेळेस तुम्ही एखादा नवीन इंग्लिश शब्द बघाल ज्याचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये माहीत नाही आहे त्याचा लगेच अर्थ समजून घ्यायचा. हा आपला थर्ड पॉईंट झाला. फोर्थ पॉईंट काय आहे की सर आता फॉर एक्झाम्पल ओके व्हेन यू आर इन अ क्लास, ज्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये असता, आता नाही आहे, ज्यावेळेस तुमचं रेग्युलर कॉलेज चालू होतं त्यावेळेस तुम्हाला सर काहीतरी म्हणतात. ओके, ऑल दी स्टुडंट्स प्लीज पे अटेन्शन हिअर. ओके, काय म्हणतात, सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. ओके, आता हा सरांनी इंग्लिशमध्ये शब्द वापरला त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, सरांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं. बाबा सर कुठल्या परिस्थितीमध्ये कसं बोलतात. ओके, ह्याची प्रॅक्टिस तुम्ही सगळीकडे करायची. तुम्ही क्लासमध्ये असा, तुमचा कॉलेजचा प्रोग्राम असू द्या, तुम्ही भविष्यात कुठे जॉबला लागला, तुम्ही कुठे बाहेरगावी फिरायला गेला, गोव्याला गेला, पुण्याला गेला, मुंबईला गेला. ओके ओके, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विचारतात. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही पुण्यामध्ये गेला की एखादी फॉरेनचा व्यक्ती असेल, तो त्यांचं काहीतरी संभाषण चालू असेल की व्हेअर आर यू फ्रॉम. ओके, आय एम फ्रॉम पंढरपूर. ओके, तुम्ही म्हणलं ना, त्याने तुम्हाला विचारलं व्हेअर आर यू फ्रॉम, इकडे बाजूला बघायचं नाही आहे. ओके, त्याने विचार भाऊ व्हेअर आर यू फ्रॉम, आय एम फ्रॉम पंढरपूर. ओके, हे वेगवेगळे शब्द आहेत की जे तुम्ही जे संभाषण चालू असताना इंग्लिश जो व्यक्ती बोलतोय त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं आणि त्या कुठल्या परिस्थितीमध्ये तो कोणता इंग्लिश शब्द वापरतोय ह्याकडे लक्ष द्यायचं. आणि तशी परिस्थिती आली की त्यानं जो बोलला होता ते पण तुम्ही बोलून टाकायचं. संपलं, इंग्लिश तुम्हाला आलं. ओके, खूप सिम्पल आहे. हा फॉर्म्युला चौथा पॉईंट आहे की जो व्यक्ती समोरचा इंग्लिश ज्याला बोलायला येतं तो कुठल्या परिस्थितीमध्ये कसं इंग्लिश बोलतो आणि कसं समोरच्याला हाताळतो हे तुम्ही लक्षात घ्यायचं. आणि तसंच तुम्ही सिच्युएशन आले की तुम्ही पण बोलण्याचा प्रयत्न करायचा. खूप इझी मेथड आहे. दुसऱ्याचं बघून शिकणं ह्याला म्हणतात. तू कसा बोलतो, इंग्लिश बोलतो ते आपण ऐकायचं, तशी परिस्थिती आपण पण बोलून टाकायचं. मी असंच करतो. ओके, आय लर्न स्पेशली इंग्लिश मोर, आय एम मोर फ्लुएंट इन इंग्लिश बाय वॉचिंग अदर पीपल हाऊ दे आर कन्व्हर्सेशन इन इंग्लिश, in which situation they are what talking. Okay, so I learn how they are speaking, how they are behaving like that. Okay, so you can also learn from by seeing okay how they are speaking. Fifth point very important, आजपासून आत्तापासून काय करायचं आहे सर्वांनी, पर्सनल डायरी लिहायला चालू करायचं. आणि त्या पर्सनल डायरी मराठीमध्ये न लिहिता इंग्लिशमध्ये लिहायची. कशीही लिहा, मोडकी तोडकं इंग्लिश कसंही लिहा. कसं लिहा, फॉर एक्झाम्पल येत नसेल सुरुवातीला, टुडे आय वेकअप ॲट 7 AM. ओके, आफ्टर दॅट आय टेक अ बाथ. ओके, ब्रश, आय टेक अ बाथ. ओके, आफ्टर दॅट आय गो हिअर. ओके,
तुम्ही असं इंग्लिशमध्ये लिहायला चालू करू शकता. ओके, टुडे आय गो टू बेड ॲट 9 PM. ओके, आज मी रात्री 9 वाजता झोपायला गेलो. ओके, सो लाईक धिस. ओके, टुडे आय मेट धिस फ्रेंड. ओके, टुडे धिस इन्सिडन्स इज हॅपन. ओके, लाईक दिस तुम्हाला काय करायचं, पर्सनल डायरी इंग्लिशमध्ये लिहायला चालू करायची. ह्याच्यामुळं काय होतं की तुमच्या लक्षात येतं की आपल्याला नेमकं काय बोलता येत नाही. ज्यावेळेस तुम्ही पर्सनल डायरी लिहायला चालू करताना तुमच्या लक्षात येतं की अरे आपल्याला हे येत नाही बरं का. आपल्याला कॉलेजमधलं, मला माहीत आहे कॉलेजमधलं इंग्लिश सगळ्या विद्यार्थ्यांना येतं, पण जे आपलं डे टू डे इंग्लिश असतं ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंट्रोड्यूस युअर सेल्फ, व्हॉट इज युअर फादर, व्हॉट इज युअर मदर, अशा वेळेस प्रश्न केले जातात जनरल. वेअर आर यू फ्रॉम, व्हॉट आर यू डुईंग नाव, हाऊ आर यू, असं ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस आपल्याला त्याचं रिप्लाय येत नसतो. ओके, त्यामुळे हे शिकण्यासाठी तुम्हाला तुमची पर्सनल डायरी ही मराठीमध्ये न लिहिता इंग्लिशमध्ये लिहायची. ओके सर, पर्सनल डायरी म्हणजेच काय माहीत नाही आम्हाला, ते लय अवघड आहे. ओके, पर्सनल डायरी म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जे काही दिवसात ॲक्टिव्हिटी करता सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत शॉर्टमध्ये लिहायच्या, फक्त मराठीत न लिहिता इंग्लिशमध्ये लिहायच्या. हे असं केल्यानं तुमचं इंग्लिश खूप सुधारेल. ओके, दॅट आय एम अप्लाइंग इन माय लाईफ. ओके, तुम्ही माझी पर्सनल डायरी पाहिलं तर मी पर्सनल डायरी इंग्लिशमध्ये लिहितो आणि त्यामुळं माझ्या लक्षात आलं की मला नेमकं इंग्लिश कुठे येत नाही. ओके, हे 5 पॉईंट तुम्ही फॉलो केले. कोणते कोणते? यूट्यूब चॅनल बघायचा गौर गोपाल दास, देन रोज एक नवीन शब्द इंग्लिशचा शिकायचा. तिसरी पॉईंट आहे की ज्यावेळेस तुम्ही नवीन एखादा इंग्लिशचा शब्द बघाल कुठेही गेल्यानंतर त्याचं लगेच मराठी मिनिंग चेक करायचं. चौथा पॉईंट होता आपला की समोरचा व्यक्ती जर इंग्लिशमध्ये बोलत असेल तर तो कसा बोलतो आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये कसं इंग्लिशमध्ये बोलतो ते ऐकून घ्यायचं आणि आपण तसं बोलायचं. आणि 5वा पॉईंट होता की तुम्ही तुमची पर्सनल डायरी इंग्लिशमध्ये लिहायला चालू करायची. ओके, ह्या जर 5 पॉईंट्स तुम्ही फॉलो करायला लागले तर तुमचं इंग्लिश नक्की सुधारेल. ओके सर, 5 पॉईंट तरी आम्हाला कळाले, पण सर किती दिवस करायचं असं? हाऊ लॉंग वी कॅन प्रॅक्टिस दिस 5 पॉईंट्स सर? when I speak in English fluently like Americans, की सर मी असं फडफड इंग्लिश कधी बोलायला शिकेल? त्याचं उत्तर आहे कंटिन्युअस प्रोसेस आहे. ते कधी शिकेल काय सांगता येत नाही. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करायचं. मग ते 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 25 वर्ष लागतील. ज्या दिवशी तुम्ही इंग्लिश शिकायचं बंद केलं त्या दिवशी तुम्हाला इंग्लिश यायचं बंद झालं. लक्षात घ्या, त्याचं उत्तर आहे कधी शिकेल? ज्या दिवशी तुम्ही हे 5 पॉईंट फॉलो करायचे बंद झाले, तुम्हाला इंग्लिश यायचं पण बंद झालं. जितकी तुम्ही प्रॅक्टिस जास्त कराल तितकं तुमचं इंग्लिश सुधारेल. त्यामुळं असा प्रश्न कधीच मनात आणायचा नाही सरांनी सांगितलं आम्ही 5 महिने केलं, 1 वर्ष केलं. इंग्लिश लर्निंग मीन्स इंग्लिश टू लर्न टू स्पीक इन इंग्लिश इज द कंटिन्युअस प्रोसेस. इट हॅज नो एंड. इंग्लिश बोलायला शिकणं ही कंटिन्युअस प्रक्रिया आहे, ह्याला शेवट नाही. ओके, समजलं असेल. ओके, सो ऑल द बेस्ट. तुम्हाला आणखी काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, यू कॅन आस्क युअर क्वेश्चन्स इन अ कमेंट बॉक्स की सर ह्या विषयावरती एक व्हिडिओ बनवा, ह्या विषयावरती एक व्हिडिओ बनवा असं आम्हाला सांगा. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट ओके आय विल प्रिपेअर अ व्हिडिओ अँड अपलोड इट ऑन YouTube. Okay, and at the end, as our general rule, do your best and leave the rest. Okay, all the best.